पत्रिकेत चंद्राला मनाचे कारक मानले जाते व आत्म्याला सूर्याचे. जर कुंडलीत चंद्र व सूर्य 6, 8, 12 या स्थानी राहू, केतू व शनी सोबत स्थित असेल, तसेच नीच अशुभ ग्रहासोबत असेल, म्हणजे चंद्र वृश्चिक व सूर्य तुला राशीत असेल, तर आपल्या मनावर व आत्म्यावर अशुभ प्रभाव पडतो. चंद्र कमजोर असला तर चिडचिडेपणा, मानसिक ताणतणाव व निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. सारखी सर्दी, दमा, झोप न येणे यांसारखे आजार होऊ शकतात. व सूर्य कमजोर असला तर मान सन्मानात कमीपणा, कॉन्फिडन्स खूपच कमी असतो व डिसिजन मेकिंग पॉवर तर नसतेच. यासाठी उपाय म्हणजे दर पौर्णिमेला उपवास करावा, चंद्राला अर्घ्य द्यावे, आईचा मान सन्मान करावा, चांदीच्या वस्तू धारण कराव्यात, निर्जन ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी. सूर्य मजबूत होण्यासाठी आदित्य हृदय स्तोत्र पठण करावे, वडिलांचा मान ठेवावा, सकाळी सूर्याला जल अर्पण करावे. या उपायांमुळे नक्कीच शुभ प्रभाव दिसून येतो. आता या पत्रिकेमध्ये चंद्र राहू सोबत आहे, तेही व्यय भावामध्ये, म्हणजेच सारखा विचार करणे व होणारे कामही बिघडवणे. आणि सूर्य, ज्याला आपण आत्म्याचा कारक मानला जातो, तो ही जलतत्व राशीमध्ये आहे, म्हणजे कॉन्फिडन्स आणि मन दोन्हीही इथे अशुभ प्रभाव दिसतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी निर्णय घेण्यात चुकी करू नये किंवा अशा व्यक्तींनी निर्णयच घेऊ नये.